NM रायगड प्रेझेन्स रायगड मान्सून ट्रॉफी रबर बॉल टुर्नामेंट आणि त्या मॅचचे स्पर्धेचे लॉट्स तुमच्या समोर आहेत. फायनल डे 12 ऑगस्ट अर्थातच बुधवार. ग्रामीणचे 2 सामने होतील. स्वर्गीय रामबाळू पाटील प्रतिष्ठान वरद विहांग विनो स्पोर्ट्स टाकीगाव विरोधात वरद विनायक टेंबिवली. सेकंड मॅच असेल क्रीवा SN स्पोर्ट्स दिगोडे वर्सेस वाश इंडियन्स धारावे. सो फर्स्ट बॉल मॅचला होते सुरुवात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर आणि त्याचबरोबर कुणालजी दाते सर. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. आर्यन ग्रुप चिरले, करण मडवी आणि आयकॉन प्लेयर चंदन तलवार. बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे जीत खोत. फटका इथे फसलाय. जीत खोत. करण मडवी आहे परंतु कॅच पासून थोडा दूर राहिला फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा इथं प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना देखील मोठी जोखीम होती परंतु शेवटी 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. खातं उघडलं आर्यन ग्रुप चिरले संघाचं. सर्वांचं स्वागत आहे. अक्षय एंटरप्राइजेस प्रोप्रायटर अक्षयजी पाटील यांच्या वतीने बॉलिंग करणाऱ्या टीमला अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरी संघाला प्रत्येक विकेटला गोलंदाजाला 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ॲक्टिवा जी बाईक आम्हाला दिलेली आहे आर्यन ग्रुप चिरले सन्माननीय समीर शेठ पाटील. बेस्ट बॅटरसाठी बाईक दिलेली आहे सन्माननीय मोहनजी लबडे साहेब. 2 धावा धावफलकावर. चांगला पूलचा फटका. डीपमध्ये फिल्डर सेट आहे या फटक्यासाठी. करण मडवी सध्या फलंदाजी करत असताना थोडी सावध सुरुवात गोलंदाज जीत खोतच्या विरोधात. या अगोदर 2 सामने झालेत. वैष्णवी 11 कोलाड आशिष मेरुलचा संघ सुपर 8मध्ये पोहोचलाय. दुसरा सामना जिंकला महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी बामणडोंगरी संघाने. आर्यन नाईकचा संघ जिंकलाय. कॅप्टन होता टीमचा. आणि आता ही तिसरी लढत अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरी विरोधात आर्यन ग्रुप चिरले. चंदन तलवार आयकॉन प्लेयर या टीमचा. क्लासिकल बॅटर. समोर आहे पनवेलचा जीत खोत. मजा येईल या बॅटलमध्ये. एक एक्सपिरियन्स प्लेयर आयकॉन वर्सेस यंग टॅलेंटेड जीत खोत. 3 धावा धावफलकावर. वेगवान बॉल होता चंदन तलवारसाठी. जास्त काही करू शकला नाही. असं म्हणतात कांचन पालकर सर की पाऊस पडत नसला की धावांचा पाऊस पडतो. परंतु मागच्या 2ही मॅचेस आपण पाहिल्या. सर्वांना असं वाटलं की 5 ओव्हरमध्ये किमान 80-85 पर्यंत संघ पोहोचतील परंतु तसं घडलं नाही. 70च्या आतमध्ये स्कोर ते पण चेस डाऊन झालेत. जीत खोत वेगवान गोलंदाज बामणडोंगरीचा. पुन्हा एकदा चांगला बॉल. आयकॉन प्लेयर चंदन तलवारला थांबवण्याचं काम करतोय सध्या जीत खोत. क्लासिकल बॉलिंग. हे मोठं बॅटल आहे. मी मगाशीच उल्लेख केला. हा मोठा संघर्ष जीत खोतचा. हीच तर खरी स्पर्धेची मजा आहे. फुल टॉस बॉल. जीत खोतच्या विरोधात चंदन तलवार फसलाय. इट्स अ बिग बॅटल. रायगड प्रीमियर लीगचं खरं यश हे म्हणावं लागेल. एका यंग प्लेअरला संधी मिळते आयकॉन प्लेअर चंदन तलवारच्या विरोधात गोलंदाजी करण्याची आणि त्या संधीचं सोनं करतंय. हेच यश आहे खरं तर या रायगड प्रीमियर लीगचं मान्सून क्रिकेटचं यश मिळतंय ते जीत खोतला. फलंदाज बाद चंदन तलवार. एक सत्कार आपण मंचावरती करतोय. सन्माननीय विजयजी घाणेकर साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. सरपंच साहेब देखील आहेत. त्याचबरोबरीने चांगले क्रिकेटर आहेत. त्यांचं नेहमी सहकार्य आम्हाला लाभतं या स्पर्धेसाठी. खूप खूप धन्यवाद. विशालजी जितेकर आणि तेजस मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार इथे संपन्न झाला आहे. 3 वरती 1. पहिल्या षटकात जीत खोतने फक्त 3च धावा दिल्यात आणि 1 विकेट घेतले. मगाशी खूप छान उल्लेख केला. सिद्धेश दंत जे पालीचे आहेत चांगले क्रिकेटर पण आहेत. सिद्धेश दंत
आणि त्यांच्या वतीनं देखील बॅट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तर सिद्धेश दंत यांचाही सत्कार आपण इथे करतो. पालीमधलं क्रिकेट जर का तुम्हाला अनुभवायचं असेल तर सिद्धेश दंत यांच्याशी नक्कीच तुम्ही संपर्क साधा आणि त्यांचा सन्मान विशालजी जितेकर आणि तेजजी मात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. खूप खूप धन्यवाद सिद्धेशजी दंत साहेब. सेकंड ओव्हर अभिजित मोरे. हो, पहिलाच बॉल करण मडवी फसला आणि ते कॅचही सुटले. कॅच सुटले की मॅच सुटले. करण मडवीचा झेल सुटलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार आहे. अमर भाई पवार आहे दिलाचा तो दिलदार आमचा अमर भाई पवार. क्या बात आहे. पवारची पॉवर पाहायला मिळाली. कॉमेंट्री बॉक्समध्ये अमर पवार आले आणि त्यांच्यावरती एक छानसं गीत स्वप्नील सोनटक्के साहेब यांच्या वतीने आम्हाला 2 सायकल पुरस्कृत करण्यात आल्यात आणि त्यांच्या वतीने खास करून बंटी बद्रिकेसाठी शुभेच्छा येतात. धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती कॅच सुटली करण मडवीची. फसवलं होतं गोलंदाज अभिजित मोरेने. हो, स्वीप मारलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. ऑन साईड पूर्णपणे पॅक आहे. चांगली गोलंदाजी अभिजित मोरेकडून. सध्या रबर बॉलची आपण रायगड प्रीमियर लीग अनुभवतोय, परंतु यंदाच्या वर्षीचा हंगाम गाजवलाय. रायगड प्रीमियर लीग जी सोनारी येथे संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता अभिजित मोरेने. तब्बल 15 विकेट घेतल्या होत्या. तोच सध्या गोलंदाजी करतो आणि मला असं वाटतं एक मॅन ऑफ द मॅच पण त्याने घेतलाय ग्रुप स्टेजमध्ये. 2 लगातार मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी ॲज अ बॉलर. मगाशी मयूर वाघमारे देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये होते आणि ग्रुपमध्ये सध्या विकेटच्या बाबतीतही म्हणायला गेलं 2 मॅन ऑफ द मॅच आहेत त्याच्या ग्रुपमधल्या मॅचेसच्या. सुमित पत्रे देखील 6 विकेटने आणि त्याचबरोबर 6 विकेट अभिजित मोरेच्या देखील आहेत. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला आणि पंचांकडे अपील. विकेट किपर बंटी बद्रिके. बंटी बद्रिकेचा ॲग्रेसिव्ह नेचर प्रत्येकाला ठाऊक आहे. आकाशजी टकले यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. ग्रामपंचायतीचे सदस्य देखील आहेत आणि सध्या त्यांचाच संघ मैदानात खेळतोय. 8 धावा, फक्त 8 धावा आहेत. चांगली सुरुवात केली गोलंदाजी करणाऱ्या टीमने. अक्षय एंटरप्राइजेस मोक्षजित 11 पोसरी. हो, वेगवान बॉल होता. अंगावरती आला होता. सहज फक्त बॅट दिली भिरकावून त्या दिशेने अजय पाटील. मगाशी करणने आवर्जून सांगितलं की अजय पाटीलची बॅट चालायला पाहिजे आमच्यासाठी आणि ते फार महत्त्वाचं आहे. संधी निर्माण झाले. संधी निर्माण करून दिले गोलंदाजांनी असंच मी म्हणेल. पहिल्या ओव्हरमध्ये जीत खोतने चंदन तलवार असताना देखील फक्त 3 दिल्या. करण मडवी समोर असताना आताही अभिजित मोरे भले पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु तो चौकार नव्हता, ती विकेटच होती. कॅच सुटली, त्यानंतर ती बाउंड्री गेली. चांगली गोलंदाजी, खरोखरच अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत दोनही बॉलर्सने मात्र केलेली आहे. 9 धावा, धावफलकावर 1 विकेट. समोर करण. हो, खोला टाकलेला बॉल फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅलन्स करू शकला नाही, पोहोचू शकला नाही तिथपर्यंत. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन. मगाशी बंटीने खूप छान उल्लेख केला की जेव्हा आयोजक क्रिकेटर्स असतात स्वतः, त्यावेळी कोणतीही चिंता नसते. त्यांना ठाऊक आहे की क्रिकेटर्सला काय हवंय. म्हणूनच हे आयोजन सध्या ट्रेंडिंगला आहे सोशल मीडियावरती. प्रत्येकजण ही स्पर्धा पाहतोय. भरभरून पारितोषिक आहेत प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी. सर्वतोपरी देण्याचं काम या सर्व आयोजक मंडळींनी मात्र रायगड प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वात मात्र निश्चितच केलेलं आहे. अजय ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. अभिजित मोरेच्या विरोधात कोणतंही आक्रमण करणं एवढं तरी सोपं नाहीये. पुन्हा मिसफिल्ड. जीत खोत. 2 धावा इथे सहज अर्जित केल्या जात आहेत. पहिल्या 2ही ओव्हरमध्ये पाहिजे तसं आक्रमण मात्र इथे झालेलं नाहीये. आज पाहुण्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. फक्त 6च्या सरासरीने 1 बाद. 12 धावसंख्या. एक छोटंसं आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन या मंचावरती करतोय. प्रथमेशचा वाढदिवस आणि त्याचं सेलिब्रेशन रायगड प्रीमियर लीग या दुसऱ्या पर्वाच्या निमित्ताने. डीजे
धन्यवाद प्रथमेश, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. 2 ओव्हर धावसंख्या 12, परंतु मैदानात अजय पाटील आणि करण मडवी आहे. करण मडवी कधीही सामन्याचा खेळपलटी करू शकतो, यात अजिबात शंका नाही. अनेक पारितोषिक आहेत. मगाशी मी पारितोषिकांची उद्घोषणा केली. आर्यन स्पोर्ट चिर्ले संघ खेळतो आणि आर्यन ग्रुपचे मालक समीर शेठ पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी ॲक्टिवा बाईक आहे. सन्माननीय मोहनजी लबडे साहेब यांच्याकडून बेस्ट बॅटरसाठी बाईक आहे. आदरणीय चित्रलेखाताई पाटील चिऊताई यांच्या वतीने बेस्ट बॉलरसाठी बाईक आहे. विजयजी खारकर साहेब सन्माननीय यांच्या वतीने विनिंग टीमचे जे संघ मालक आहेत त्यांच्यासाठी बाईक आहे. आणि आदरणीय रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेब यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी जी लकी ड्रॉ आहे त्यासाठी देखील इलेक्ट्रिक स्कूटी आहे. जीत खोत आलाय. हो, मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. जेव्हा 2 ओव्हरमध्ये धावा येत नाही कारण पाऊस पडत नाही आहेत, कोणाला असं कदाचित पाऊस पडत असतं आणि हे चित्र असतं तर लोकांना पटलं असतं, प्रेक्षकांना देखील पटलं असतं. परंतु पाऊस पडत नसताना देखील धावा रोखवायचे आहेत, हे कठीण काम आहे. प्रत्येक गोलंदाजाला ठाऊक आहे जो या स्पर्धेमध्ये खेळतोय की पाऊस पडत नसला तर फलंदाज अक्षरशः तुटून पडतात. परंतु जीत खोत आणि त्याचबरोबरीने अभिजित मोरेने अक्षरशः थांबवलंय, मोठा ब्रेक लावलाय तो आर्यन ग्रुप चिर्ले संघाला. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑफला. फक्त एकच धाव. सिंगल डबलवरती आता निर्भर राहून चालणार नाही, चौकार षटकार मारावे लागतील. सुयोग स्पोर्ट्स दापोली यांच्या वतीनं तर आयवा कॅचसाठी, फायनलच्या आयवा कॅचसाठी मात्र बाईक आहे, इलेक्ट्रिक स्कूटी आहे. सन्माननीय सुभाषजी मात्रे साहेब आणि विभाग प्रमुख चौकचे प्रफुल्लजी विचारे साहेब, अर्थातच पप्पूशेट्टी विचारे यांच्या वतीनं ती बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. अशी भरघोस पारितोषिकं या स्पर्धेच्या निमित्ताने. हो, वेगवान बॉल अजय पाटील कडून अपेक्षा आहेत, परंतु जीत खोतचा गोलंदाजीचा वेग. आपण सगळे शेतकरी बांधव आहोत. भले इकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट आलंय, परंतु ती गोफण आठवत असेल तुम्हाला. त्या गोफणीमध्ये दगड अडकवल्यानंतर जसा शेतकरी गरगर 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 फिरवतो आणि त्यानंतर तो दगड फेकून देतो, त्या वेगाने सध्याची गोलंदाजी जीत खोतकडून मैदानात चालू आहे. हो, फक्त दिशा दिले. फिल्डर आहे स्क्वेअर लेग. काय प्रयत्न होते त्याचे, धडपडला परंतु बॉल अडवू शकला नाही. चाललाय सीमारेषेच्या बाहेर चेंडू, चौकार. या चौकाराची नितांत गरज आहे आर्यन ग्रुप चिर्ले संघाला. अगोदर 2 मॅचेस झालेले आहेत. सुपर 8मध्ये 2 संघ पोहोचलेत, त्यांचेही फ्रेश ड्रॉ होतील. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला अद्यापही ठाऊक नाही आहे की कोणा समवेत आपली सुपर 8ची मॅच होणार आहे, म्हणजे क्वार्टर फायनल होणार आहे. 2 टीम गेल्यात. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही. अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. चौकारांची जी मालिका आहे ती सातत्याने पुढे चालू राहिली नाही. मोठ्या प्रमाणात चौकार षटकार आले नाहीत. पहिल्या ओव्हरमध्ये तर एकही चौकार नाही, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त एक चौकार आला. जीत खोतच्या विरोधात देखील आत्तापर्यंत एकच चौकार आलाय. जीत खोत चेंडू फेकलेत आतापर्यंत 11, कारण ईच अँड एव्हरी बॉल इज इम्पॉर्टंट. 2 षटकं तो टाकतो आणि त्यामध्ये फक्त बामणडोंगरीच्या या गोलंदाजाने 9 धावा दिल्यात आणि एक महत्त्वाची विकेट घेतली आहे, ती आयकॉन प्लेअर चंदन तलवारची. अग्रेसिव्ह नेचर बाय जीत खोत. लास्ट बॉल 3ऱ्या षटकातील. क्लासिकल बॉलिंग बाय जीत खोत. वेगानं गोलंदाजी केली. फलंदाजांचा कर्दन काळ राहिला तो जीत खोत. 2 षटकं त्यानं टाकली, फक्त 9 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली, ती आयकॉन प्लेअरची. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आर्यन ग्रुप चिर्ले संघाची धावसंख्या आहे आत्तापर्यंत 1 बाद 18. हे उद्याचे जी पारितोषिक आहेत म्हणजे लकी ड्रॉचे जे कुपन्स आहेत, 50 रुपयाचे कुपन्स आहेत. मगाशी मी आवर्जून सांगितलं न्यू लॉन्च जर्सीचं न्यू लॉन्च आहे 7 ऑगस्टला 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तर लकी ड्रॉचे जे कुपन्स आहेत फक्त 50 रुपयांचं अगदी कुपन्स आहेत आणि त्या जेवढे म्हणजे आयोजकांचं म्हणणं साधं सोपं आहे की जेवढे पैसे जमा होतील तेवढ्यांची पारितोषिकं. कदाचित आज ते जमा झालेत 20,000, उद्या आणखी ते जमा झाले तर सर्वांची पारितोषिकं प्रेक्षकांना देण्यात येतील. त्यामध्ये पारितोषिक आहेत, शूज आहेत, टायटनचे 4 वॉच आहेत,
तीन सायकल आहेत, त्याचबरोबरीने एक TV आहे आणि त्याचबरोबरीने एक इलेक्ट्रिक स्कूटी आहे. म्हणजे उद्या जे प्रेक्षक इथे येतील त्यांचं नशीब असेल तर त्यांना नक्कीच पारितोषिकं मिळतील, यात अजिबात शंका नाही. आणि शेवटच्या फायनल मॅचला जे आपण म्हणतो प्रचलित आयवा कॅच, तिच्यासाठी तर नशीबवान ठरलात तर आयवा कॅच आहे. अजय पाटीलचा फटका, बॉल चाललाय तो सीमारेषा पार, गरज आहे फटक्यांची, येतोय षटकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड. आयकॉन प्लेअर आलाय स्विंग बॉल टाकण्यासाठी आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवरती बॅकफुटला जात असताना मिडविकेटला षटकार खेचला पोलचा फलंदाज अजय पाटीलने. अपेक्षा खूप आहेत आर्यन ग्रुपच्या रिले संघाला. हो, पुन्हा चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, लाईन मेंटेन केले. आत्तापर्यंत 3 गोलंदाज वापरण्यात आलेत, अभिजित मोरे, जीत खोत, आता साहिल सावंत जो आयकॉन प्लेअर आहे. ॲज अ ऑलराऊंडर या टीममध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावताना यष्ट्यांच्या मागे स्वतः कॅप्टन उभा आहे बंटी बद्रिके. 24 वरती 1 अजय पाटील सध्या बॅटिंग करतोय. हो, बॉल पहा कसा स्विंग झाला. 24 लाईव्ह इव्हेंट्सकडे डिमांड करू शकतो. पुन्हा स्क्रीनवरती तो बॉल दिसेल आपल्याला, कारण रिलीज पा किती छान आहे. पडल्यानंतर आउट स्विंगर पाहायला मिळाला, म्हणूनच स्विंग बॉल अशी त्याची ओळख आहे. ही पहा, बॉल रिलीज झाला आणि त्यानंतर हलकासा बाहेर निघाला, स्विंग झाला. खूप छान लाईव्ह टेलिकास्टचं काम. खरं तर हे को पार्टनर आहेत या स्पर्धेचे. रायगड प्रीमियर लीगचे को पार्टनर कोण असतील तर 24 लाईव्ह इव्हेंट्स आहे. संपूर्णपणे त्यांची टीम आदर्श स्पोर्ट्स पनवेल. 25 वरती 1 चौथं षटक. चौकार षटकारांचं पाऊस पाडावा लागेल. करण मडवी सध्या 9 बॉल 10 वरती खेळतोय, अशी अपेक्षा कधीच नसते करणकडून. मारणं गरजेचं आहे चौकार षटकार. प्रयत्न करतोय, कदाचित असं वाटतं बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय, परंतु धावांची गरज आहे आर्यन ग्रुप चिरले संघाला. येतात त्या धावा, षटकार. रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड. हे भन्नाट लाईव्ह टेलिकास्ट आहे, विविध अँगलने दाखवण्याचं काम चालू आहे. आणि सध्या मला तर आवर्जून इंस्टाग्रामवरती जर का तुम्ही क्रिकेटचा विचार केला, टेनिस बॉल, रबर बॉल, तर सर्वाधिक ट्रेंडिंगला असलेली स्पर्धा आहे रायगड प्रीमियर लीग दुसरं पर्व. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आयोजकांनी अशा पद्धतीनं रिप्रेझेंट केलं आहे की सोशल मीडिया देखील दणाणून सोडले या स्पर्धेने. शॉर्ट पिच बॉल, करण मडवीच्या स्टाईलनं बॉल पिकअप केलाय. बॉल स्क्वेअर लेगला, सलग 2 षटकार येतात. मॅचमध्ये कमबॅक केलंय करण मडवीने. दुसरा षटकार. क्रीजमध्ये अगोदर गेला होता, त्यानंतर थोडा पुढचा पाय पुढे घेतला आणि त्यानंतर मारलेला हा दमदार षटकार. 37 धावा. ओ, खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. जिथे जिथे संकट येतं तिथे तिथे आर्यन ग्रुपसाठी करण मडवी धावून येतो असं म्हणतात, आणि तो अक्षरशः धावून आलाय. सलग 3 षटकार मारून या मॅचचं चित्र त्यानं पलटी केलंय. चित्रकार कोण तर करण मडवी. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 43. सन्माननीय शंकरजी पाटील साहेब आणि त्यांच्या समेत इतरही पाहुणे उपस्थित होत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती 43. 1 विकेट गेले. आकाश टकले सध्या आनंदात आहेत, कारण मागची जी परिस्थिती पाहिली संघाची तर थोडी बिकट होती, परंतु साहिल सावंतच्या विरोधात मारलेले 3 षटकार यामुळे 4 ओव्हरमध्ये 43 धावा झालेल्या आहेत. अनेक चर्चा आहेत. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहेत, खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत. आयोजक सर्वतोपरी देण्याचं काम करत आहेत. मी मगाशी म्हटलं की सध्याची जनरेशन आहे, कारण जे जंतर मंतरवरती जो उपोषण करण्यात आलं त्यानंतर जेन अल्फा, जनरेशन अल्फा, मिलेनियल्स या 3 वर्ड्सला खूप महत्त्व दिलं जात आहे. तर मिलेनियल्सला काय पाहिजे, त्याचबरोबरीने जनरेशन अल्फाला काय पाहिजे, जेनझीला काय पाहिजे, हे सर्व देण्याचं काम या आयोजकांनी नक्कीच केलं, यात अजिबात शंका नाही. 4 ओव्हर 43 धावा, 1 विकेट. लास्ट ओव्हर वरद भगत. हो, दमदार फटका आहे, परंतु थेट लॉंग ऑनच्या दिशेनं जणू काय
चांगली कॅच लॉंग ऑनला, फलंदाज बाद. हे मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सलग 3 षटकार मारले होते करणने. कदाचित अजयने हा विचार करायला पाहिजे होता की सिंगल देऊया आपण, लास्ट ओव्हर आहे, करण जेवढा खेळेल तेवढं चांगलं आहे. चपराक केसली होती अजयने, परंतु अंतर कापू शकला नाही. चांगला झेल पकडला अभिजित मोरेने. या टीमच्या फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे अक्षय पाटील यांच्याकडून. समोरचा जो रस्ता आहे तिथे रस्त्यावरती गाड्या पार्क करत असताना व्यवस्थित पार्क करा, कारण मोठे डंपर तिकडून जातात. धक्का लागला तर जबाबदारी तुमची. 5 चेंडू शिल्लक आहेत. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम टॉस साठी या. वीर मराठा जोहे पेंड. हा व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. धावसंख्या 44. वीर मराठा जोहे पेंड विरोधात श्री राधाकृष्ण यंग बॉयज राठाड तळा. या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. .44 लास्ट ओव्हर चालू आहे. पुन्हा तोच प्रयत्न होता. लाईन थोडी भरकटल्या. वरत भगतचे लेफ्टी बॉलर. खरं तर त्या 3 षटकाराने एक उत्तेजन दिलं होतं. चला मुस्तकीन टॉस साठी या आणि वीर मराठा जोहे पेंड. आणि हे 3 षटकार होते करण मडवीचे. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. खरं तर त्याच्याकडे असलेला पिकअप शॉट, मनगटी पॉवर आणि त्यानंतर खोलवर टप्प्याच्या बॉलला मारलेला समोर लॉंग ऑनला षटकार. पुन्हा खोलात बॉल टाकलाय. गती थोडी कमी होती. करोलाईन शेपमध्ये टाकलेला बॉल. मिडविकेटच्या दिशेनं फक्त एकच धाव. फक्त एकच धाव इथे घेतली जाते. अपेक्षा होत्या की कदाचित 70-75 पर्यंत पोहोचलं जाईल, परंतु लास्ट ओव्हर चालू आहे आणि धावा फक्त 46 झाल्यात. रस्त्यावरती ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत कृपया करून त्या थोड्या बाजूला घ्या, जेणेकरून रहदारी तिथली चालू राहील. करण फाईन लेगला मारलेला हा उत्तुंग षटकार. करण स्ट्राईकला येणं हे गरजेचं आर्यन ग्रुप चिर्ले संघासाठी. षटकार. पुढचे दोन्ही कॅप्टन प्लीज टॉस साठी आपण लवकरात लवकर या. शेवटचं षटक चालू आहे. करण मडवीच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली बहारदार फटके येताना दिसत आहेत. 13 बॉल 34 वरती तो खेळतोय. आर्यन ग्रुप चिर्ले संघाची धावसंख्या झाली ती 52. पहिल्या मॅचमध्ये 62 धावसंख्येचं टार्गेट होतं. नेक्स्ट मॅचमध्ये 69 धावसंख्येचं टार्गेट होतं. कदाचित 3 बॉलमध्ये जर का आक्रमण 10 ते 15 धावसंख्येचं राहिलं तर त्या सिच्युएशनमध्ये पुन्हा ती मॅच येऊन जाईल. तिसरा सामना आहे सुपर 16 मधील. वरद भगतचा चेंडू पॅरलल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून सलग 5वा मारलाय करण मडवीने. खतरनाक फलंदाजी. या स्पर्धेतील हा 3रा फलंदाज आहे ज्याने सलग 5 षटकार मारलेत. करण मडवी पहिला फलंदाज होता. विशाल जितेकर दुसरा फलंदाज. महेश नानगुडे ज्याने 10 बॉलमध्ये 50 केल्या होता. आता करण मडवीच्या बॅटमधून सलग 5 षटकार आलेत. 6 षटकार येतील का? 6 बॉल 6. या अगोदर कारनामे केलेत करण मडवीने. 5 बॉल 5 मारलेत. 2 चेंडू बाकी आहेत. खोला टाकलेला बॉल परंतु 6वा षटकार आला नाही. कार्पेटच्या साने बॉल सिंगलने त्याचंही खातं. एअरक्राफ्ट लँडिंग सध्या सुरू आहे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर. आणि सध्या तुम्ही ही क्रिकेटची स्पर्धा पाहताय जिथे 70च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे पोसरी टीमला. अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरीला. आर्यन ग्रुप चिर्लेच्या